नमस्कार श्रोते हो. चपराक प्रस्तुत घनश्याम पाटील लिखित किस्सा आहे इलेक्शनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या किस्स्याचं नाव आहे निवडणुका दरवर्षी का होत नाहीत. पुण्याचे माजी महापौर आणि शरद पवार यांचे निष्ठावान अनुयायी अंकुश काकडे यांचे #पुणे हे पुस्तक मध्यंतरी उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केले. या पुस्तकात त्यांनी पुण्याच्या सामाजिक राजकीय संस्कृतीचा वेध घेतलाय. त्यात त्यांनी निवडणूक प्रचाराचे काही इरसाल किस्से सांगितले आहेत. काकडे लिहितात, मनसे उमेदवार रमेश वांजळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होती. त्याचा निरीक्षक म्हणून मी हिंगणे परिसरात प्रचार करत होतो. सायंकाळी 6:30ची वेळ होती. तेथील नगरसेवक शैलेश चरवड यांच्यासोबत आम्ही तुकाईनगर येथील झोपडपट्टीत गेलो. तिथे गेल्यावर नगरसेवक चरवड प्रत्येकाला सांगत होते, ताटे करा, ताटे करा. यांना काही समजेना, ही ताटे कसली करायची, इतक्या लवकर जेवणाची तयारी कशाला. पण चौकशी केल्यानंतर लक्षात आलं की ताटे करा म्हणजे उमेदवाराला ओवाळण्यासाठी औक्षणाची ताटे करा असे ते सांगत होते. मग पदयात्रा सुरू झाली. उमेदवार जिथे जाईल तिथे त्याला ओवाळत असत. मग तो प्रत्येकाला 100 रुपये ओवाळणी टाकायचा. एका घरातील बाई धीट होती. ती म्हणाली, अहो सकाळी जे उमेदवार आले होते त्यांनी 200 रुपये ओवाळणी टाकली, तुम्हीही तेवढीच टाका. आता बिचारा उमेदवार काय करणार, त्याला गपचूप 200 रुपये टाकावेच लागले. याच पुस्तकात त्यांनी लिहिलंय, लोकसभा निवडणुकीत आम्ही एरंडवणा भागात 7 चाळीत उमेदवाराबरोबर पदयात्रा करत होतो. कार्यकर्ते घाई करत होते, लवकर आवरा, लवकर आवरा, आधीच उशीर झालाय असे ते प्रत्येकाला सांगत होते. एका घरात आल्यावर त्या घरातली वयस्कर बाई म्हणाली, थांबा, घाई करू नका. तेथील नगरसेवक राजा मंत्री त्यांच्यासोबत होते. त्यांनीही सांगितले, साहेब ही आपली फार जुनी कार्यकर्ती आहे, त्यामुळे यांना थोडा वेळ द्या. बाई आल्या, त्यांनी ओवाळले. उमेदवाराच्या हातावर साखर दिली. उमेदवाराची दृष्ट काढली आणि म्हणाल्या, या आता 5 वर्षानंतरच. उमेदवाराबरोबर आलेल्या सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. परिचय पत्रक वाटपाचा कसा घोटाळा होतो याचीही मजेशीर आठवण काकडे यांनी नोंदवली आहे. एका बाईने 2 उमेदवारांची परिचय पत्रके वाटपाचे काम घेतले. ती सकाळी एका उमेदवाराचे परिचय पत्रक वाटे तर दुपारी त्याच भागात दुसऱ्या उमेदवाराचे परिचय पत्रक वाटे. एका मतदाराच्या हे लक्षात आलं. त्याने तिला विचारलं, अहो सकाळी तुम्ही दुसरेच पत्रक वाटत होतात, आता दुसरेच वाटताय. तिने उत्तर दिले, हो, मी 3 ठिकाणी काम करते. सकाळी एकाचे पत्रक, दुपारी दुसऱ्याचे पत्रक वाटते, तर संध्याकाळी 3ऱ्या उमेदवाराच्या पदयात्रेत जाते. 15 दिवस चांगला रोजगार भेटतो. निवडणुका दरवर्षी का होत नाहीत. निवडणुकीविषयी कोणीही काही म्हणाले तरी असंख्य सामान्य कार्यकर्त्यांना, लघु उद्योजकांना रोजगार उपलब्ध होतो. त्यांचे 4 दिवस आनंदात जातात. डोक्यावरचं थोडंफार कर्ज हलकं होतं. कोण निवडून येतं, त्याचे काय परिणाम होतात याच्याशी त्यांना काहीच देणे घेणे नसते. लेकराबाळांच्या तोंडी 2 घास सुखाचे गेले तरी निवडणुकीमुळे त्यांच्या घरी दिवाळी साजरी होते. म्हणूनच तर ते आर्ततेने विचारतात, निवडणुका दरवर्षी का होत नाहीत. लोकशाही व्यवस्थेतील हेच भयानक वास्तव आहे आणि ते आपल्याला स्वीकारायलाच हवे. तर श्रोते हो, हा किस्सा आपल्याला कसा वाटला ते आम्हाला प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. आणि अशाच धमाल किस्स्यांसाठी आणि मराठी साहित्यासाठी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि तसंच पुणे शहरातून साहित्य चपराक हे मासिक आणि चपराक प्रकाशन ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालवण्यात येते. साहित्य चपराक मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठवण्यासाठी, चपराकमध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क घनश्याम पाटील, संपादक चपराक.